मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विधेयक न वाचता विरोध करणाऱ्यांनी आधी ते वाचावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा मविया नेत्यांवर निशाणा। संविधानाला न मानणाऱ्या शक्तीविरोधात कारवाईसाठी विधेयक असल्याचंही भाष्य। ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं। सामनाच्या रोखठोकमधून हाक तर फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील असंही भाष्य। ठाकरे बंधूंविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात याचिका दाखल करणार। राज्यात तिसरी भाषा शिकलीच जाईल। हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा, सदावर्तेंची मागणी। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पाय पोसणं केलंय। संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांनी मुंबईकरांचा अपमान केला, बिनशर्त माफी मागावी। भाजप आमदार अतुल भातखळकरांसह राम कदम संतापले। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार। उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य। मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। राज्यात 328 वाईन शॉपना नव्याने परवाने दिले जाणार। विदेशी मद्य निर्मिती परवान्यांसाठी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली समिती तर कॅपोवेटेज मद्य निर्मिती कंपनीच्या संचालकपदी जय पवार। मद्यविक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार नको। मंत्री असतानाही ते अनेक साखर कारखान्यांच्या संचालकपदी आहेत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा विरोध। लाडकी बहीण योजनेवरून अर्थमंत्री अजित पवारांच्याच मंत्र्यांची नाराजी। नव्या निधीला विलंब होत असल्याची दत्तात्रय भरणे यांची तक्रार तर सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची भुजबळ यांची कबुली। मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडक्या बहिणींना चंद्रभागेत ढकलून द्यावं। निधी रखडल्याच्या आरोपांनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका। बुलढाणा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याने आमदार संजय गायकवाडांचा संताप। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाही। गायकवाडांना पुन्हा एकदा राग अनावर। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून निकमांना शुभेच्छा। नागपुरात पावसामुळे अनेक रस्ते जलमय। नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अधिकाऱ्यांवर संतापले। विरारमध्ये मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षा चालकाला चोपलं। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून हातचोप। मुजोर रिक्षा चालकाला मागायला लावली माफी। ठाण्यात रिक्षा चालकाने महिला प्रवाशावर उगारला हात। रिक्षा चालकाचा प्रताप सोशल मीडियावर व्हायरल। वाहतूक विभागाची कारवाई। तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यासाठी सर्वेक्षण पूर्ण। एकूण 96 मालमत्तांचे विकास आराखड्यासाठी सर्वेक्षण। तक्रारीमध्ये अडकलेल्या विकास आराखड्याच्या कामाला वेग। मुंबईतील अर्थरोड कारागृहात गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला। 7 कैद्यांसह गँगस्टर प्रसाद पुजारी विरोधात गुन्हा दाखल। 6 जुलैला 2 टोळ्यांमध्ये झटापट झाल्याची सूत्रांची माहिती। लॉर्ड्स कसोटीचा चौथा दिवस। दुसऱ्या डावात 50 धावांवर इंग्लंडला तिसरा धक्का। काल मैदानावर ड्रामा करणाऱ्या जॅक क्रॉलीला नितीश रेड्डीनं तंबूचा रस्ता दाखवला। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा आज अंतिम सामना। कार्लोस अल्काराज आणि जेनिक सिन्नरमध्ये जेतेपदासाठी लढत। रात्री 8:30 होणार हा सामना। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।